यहेजकेल अध्याय 6। मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, तू आपले मुख इस्रायेलाच्या पर्वतांकडे करून त्यास उद्देशून संदेश दे, असे म्हण, इस्रायेलाच्या पर्वतांनो, प्रभू परमेश्वराचे वचन ऐका। प्रभू परमेश्वर पर्वत, टेकड्या, नाले व खोरी यास म्हणतो, पहा, मीच तुम्हावर तलवार आणून तुमची उच्च स्थाने उद्ध्वस्त करीन। तुमच्या वेद्या ओसाड होतील, तुमच्या सूर्यमूर्ती फोडून टाकण्यात येतील। तुमचे वध पावलेले लोक तुमच्या मूर्तींपुढे पडतील असे मी करीन। मी इस्रायल वंशजांची प्रेते त्यांच्या मूर्तींपुढे टाकीन। तुमच्या वेद्यांभोवती तुमची हाडे विखरीन। तुमच्या सर्व वसतिस्थानातील नगरे उद्ध्वस्त होतील व उच्च स्थाने उजाड होतील। अशाने तुमच्या वेद्या उद्ध्वस्त व उजाड होतील। तुमच्या मूर्ती भंगून नष्ट होतील। तुमच्या सूर्यमूर्ती तोडून टाकीतील, अशी तुमच्या हातची कामे नाहीतशी करतील। तुम्हामध्ये वध पावलेले पडतील, तेव्हा तुम्हा समजेल की मी परमेश्वर आहे। तरी तुम्ही देशोदेशी परागंदा व्हाल, तेव्हा राष्ट्रांमध्ये तुम्हापैकी काही तलवारीपासून निभावून राहतील, असे अवशेष मी राखून ठेवीन। तुम्हापैकी निभावलेले ज्या राष्ट्रात पकडून नेले जातील, त्यात ते माझे स्मरण करीतील। तेव्हा मजपासून दूर झालेले त्यांचे दुराचारी हृदय आणि त्यांनी मूर्तीकडे लावलेले त्यांचे दुराचारी नेत्र ही मी वठणीस आणीन। त्यांनी आपल्या सर्व अमंगळ कृत्यांनी जे दुष्कर्म केले, त्यामुळे ते आपणास निंद्य मानितील। तेव्हा ते जाणतील की मी परमेश्वर आहे। त्याचवर हे अरिष्ट आणीन, म्हणून मी सांगितले ते निरर्थक सांगितले नाही। प्रभू परमेश्वर म्हणतो, आपले हातपाय आपटून म्हण, इस्रायल घराण्याच्या सर्व अमंगळ दुष्कर्मांचा धिक्कार असो। ते तलवार, दुष्काळ व मरी यांनी मरतील। जो दूर असेल तो मरीने मरेल, जो जवळ असेल तो तलवारीने पडेल। यातूनही जो निभावेल तो दुष्काळाने मरेल। अशी मी त्यांच्यावरच्या माझ्या संतापाची परिपूर्ती करीन। प्रत्येक उंच टेकडीवर, सर्व डोंगरांच्या माथ्यांवर, प्रत्येक हिरव्या झाडाखाली, प्रत्येक दाट पालवीच्या एला झाडाखाली, ज्या ज्या स्थळी त्यांनी आपल्या सर्व मूर्तींपुढे सुवासिक धूप अर्पिला, तेथल्या त्यांच्या मूर्तींच्या मध्ये, त्यांच्या वेद्यांभोवती त्यांचे वध पावलेले पडतील। तेव्हा तुम्हा समजेल की मी परमेश्वर आहे। मी आपला हात त्याजवर उगारीन आणि त्यांच्या सर्व वसतिस्थानातील भूमी दिबलाकडच्या रानापेक्षा वैराण व ओसाड करीन। तेव्हा त्यास समजेल की मी परमेश्वर आहे।